गेल्या अनेक वर्षापासून जुन्या पेन्शन योजनेसाठी लढा देणाऱ्या महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने काल म्हणजे 6 मे सुधारित पेन्शन योजना ही जाहीर केली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना आता वेतन सेवा निवडण्याचा पर्याय दिलेला आहे. राज्य सरकारने राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीमध्ये सुधारणा करून जाहीर केलेल्या नवीन सुधारित निवृत्तीवेतन योजनेची म्हणजे यूपीएसची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होणार हे सविस्तरपणे सांगितले आहे. केंद्राची युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजे यूपीएस आणि महाराष्ट्र सरकारने 6 मे 2026च्या GR द्वारे लागू केलेली सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना या दोन्ही योजना NPS मध्ये सुधारणा करून आणलेल्या आहेत. या दोन्हीमध्ये अनेक साम्य असले तरी काही तांत्रिक फरक खालीलप्रमाणे दिसून येतो. राज्य सरकारच्या वित्त विभागाने सुधारित पेन्शन योजनेबाबत रिवाइज्ड NPS महत्वाचा शासन निर्णय हा जारी केलेला आहे. या निर्णयामुळे मार्च 2024 नंतर निवृत्त होणारे आणि सध्या सेवेत असलेले लाखो सरकारी कर्मचारी यांना निवृत्तीनंतर किती पेन्शन मिळणार याबाबत अधिक स्पष्टताही मिळालेली आहे. आता कोणाला मिळणार आहे 50% पेन्शन? तर नवीन नियमानुसार ज्या कर्मचाऱ्यांनी सलग 20 वर्षे किंवा त्याहून अधिक सेवा पूर्ण केली आहे त्यांना निवृत्तीवेळी मिळणाऱ्या शेवटच्या मूळ वेतनाच्या 50% रक्कम पेन्शन म्हणूनही देण्यात जाणार आहे. याशिवाय सरकार वेळोवेळी जाहीर करणारा महागाई भत्ता देखील त्यामध्ये मिळत राहणार आहे. उदाहरणार्थ जर पाहायचं झालं तर एखाद्या कर्मचाऱ्यांचा शेवटचा मूळ पगार 60,000 रुपये असेल तर त्याला दरमहा सुमारे 30,000 रुपये मूलभूत पेन्शन ही मिळणार आहे. 10 ते 20 वर्ष सेवा असलेल्यांना काय मिळणार? तर ज्या कर्मचाऱ्यांची सेवा 10 ते 20 वर्षाच्या दरम्यान आहे त्यांना त्यांच्या सेवा काळानुसार प्रमाणात ही पेन्शन ही मिळणार आहे. अशा कर्मचाऱ्यांसाठी सरकारने किमान 7,500 रुपये पेन्शनचीही हमी दिली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी एक महत्वाची अट ठेवण्यात आलेली आहे. ती अट म्हणजे निवृत्तीच्या वेळी PFRDA कडून मिळणारी 60% एकरकमी रक्कम राज्य सरकारकडे ती जमा करावी लागणार आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्यांनी यापूर्वी NPS खात्यातून काही पैसे काढले असतील तर ती रक्कम 10% व्याजासह परत करावी लागेल. जर पैसे परत नाही केले तर संबंधित कर्मचाऱ्याच्या मासिक पेन्शनमध्ये ती कपाती केली जाणार आहे. ही योजना पूर्णपणे ऐच्छिक आहे. कर्मचाऱ्यांना लेखी पर्याय देण्यासाठी 31 डिसेंबर 2026 पर्यंत मुदत ही देण्यात आलेली आहे. एकदा निवडलेला पर्याय हा अंतिम असणार आहे. म्हणून कर्मचारी यांनी भविष्यातील आर्थिक गरजा, निवृत्तीनंतरचा खर्च आणि NPS मधील बचत यांचा विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा असं प्रशासनानं स्पष्ट केलेलं आहे. निवृत्ती वेतनाचं प्रमाण जर पाहायचं झालं तर राज्य सरकारचा जो GR आहे तो 20 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त सेवा झाल्यास शेवटच्या वेतनाच्या 50% निवृत्ती वेतन हे मिळेल. तसंच 10 ते 20 वर्षाच्या सेवेसाठी हे प्रमाण सेवेच्या वर्षानुसार त्यांना हे मिळणार आहे. केंद्र सरकारची जी UPS योजना आहे ती 25 वर्ष सेवा पूर्ण झाल्यास शेवटच्या 12 महिन्याच्या सरासरी मूळ वेतनाच्या 50% निवृत्ती वेतन मिळेल. तसंच 10 ते 25 वर्षाच्या सेवेसाठी हे निवृत्ती वेतन त्या प्रमाणात असणार आहे. आता राज्य सरकारचं निवृत्ती वेतन जर पाहायचं गेलं तर किमान 10 वर्ष सेवा पूर्ण केल्यास दरमहा 7,500 रुपये किमान हे निवृत्ती वेतन मिळणार आहे. तसंच जर UPS निवड केली तर किमान 10 वर्ष सेवा पूर्ण केल्यास दरमहा 10,000 रुपये किमान निवृत्ती वेतन ही त्या कर्मचाऱ्याला प्राप्त होणार आहे. निधीचा परतावा जर बघायचं झालं तर राज्य शासनाच्या शासन निर्णयानुसार निवृत्तीच्या वेळी PFRDA कडून मिळालेली 60% रक्कम पूर्णपणे सरकारकडे जमा करावी लागणार आहे. उर्वरित 40% रक्कम मिळणाऱ्या वार्षिकची रक्कम सरकारी पेन्शनमधून ती वजा केली जाणार आहे. तर केंद्र सरकारच्या UPS यामध्ये निवृत्तीच्या वेळी स्वतंत्रपणे 1% रक्कम ही दिली जाते जी प्रत्येक 6 महिन्याच्या सेवेसाठी मासिक वेतनाच्या 1/10 इतकी असते. या रकमेमुळे निश्चित पेन्शनवर कोणताही परिणाम होत नाही. आता सरकारचं योगदान जर पाहायचं गेलं तर राज्य शासनाच्या नियमानुसार सध्याच्या नियमामध्ये सरकारचे योगदान हे 14% असणार आहे, जे GR मध्ये योगदानाच्या टक्केवारीमध्ये बदलाचा उल्लेख त्यामध्ये नाहीये. पण केंद्र सरकारचा UPS मध्ये केंद्र सरकारने आपलं योगदान हे 14% वरून वाढवून 18.5% इतकं करणार आहे. महागाई भत्त्याच्या बाबतीत जर बघायचं गेलं तर राज्य सरकारच्या शासन निर्णयानुसार निवृत्ती वेतनावर महागाई वाढ ही लागू राहील. तर केंद्र सरकारच्या UPS योजनेनुसार औद्योगिक कामगारांच्या ग्राहक किंमत निर्देशांकावर म्हणजेच AICPIW आधारित महागाई भत्त्याची वाढ ही मिळत असणार आहे. राज्याची योजना NPSच्या संरचनेत राहून
50% पेन्शनची खात्री देते. तर केंद्राची UPS योजना जास्त सरकारी योगदान म्हणजेच 18.5% आणि वेगळ्या लमसम फायद्यासह येते. दोन्ही योजनांसाठी 10 वर्षापेक्षा कमी सेवा असल्यास पेन्शन ही मिळणार नाही. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.